तर मित्रांनो नमस्कार. आज आपण आलोय सटाण्यामध्ये. आपल्या गावापासून जवळपास 450 किलोमीटर हे मशीन इन्क्युबेटर डिलिव्हरीसाठी आलो होतो. तर सर आपलं नाव वगैरे सांगून द्या. माझं नाव सीताराम मोतीराम चौरे. ओके, आपला ॲड्रेस कोणता होता सर? प्रॉपर ॲड्रेस तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. आपलं गावाचं नाव काय ते? मुक्काम बाबुणा, पोस्ट अलियाबाद. ओके, तर हे सरांनी आपल्याकडून 3 वर्षापूर्वी एक इन्क्युबेटर सेम इन्क्युबेटर आपल्याकडून घेतलं होतं. तर सरांना त्याची क्वालिटी वगैरे कशी वाटली आणि हे इन्क्युबेटर नवीन कशासाठी घेतलं हे आपण थोडं विचारून घेऊ. तर सर आपलं पहिले इन्क्युबेटर जे तुम्ही घेतलं ना ते त्याची क्वालिटी वगैरे तुम्हाला कशी वाटली वापरण्यासाठी आणि वापरण्यासाठी कसं इन्क्युबेटर आहे? चांगलं आहे ते, वापरण्यासाठी चांगलं आहे ना, सोपं आहे. ओके, पहिल्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये कोणते पिल्ले हॅचिंग वगैरे करत होता? त्याच्यात बटेरचे आणि गावरान कोंबडीचे. ओके, तर सरांकडे बटेरचे म्हणजे बटेरचे आपला भरपूर मोठा स्टॉक राहतो ना. हो, बटेरचे. बटेरमध्ये काय किती दिवसाचे पिल्ले वगैरे देतो तुम्ही? आम्ही एका दिवसाचे पिल्ले बी देतो, 35 दिवसाचा तयार माल बी देतो. तर कुणाला बटेरमध्ये सरांकडून लहान पिल्ले मोठा माल जर लागत असेल तर तुम्ही सरांसोबत कॉन्टॅक्ट करा. अजून आपण थोड्या दुसऱ्या क्लिपमध्ये आपण बटेरची पूर्ण माहिती सरांकडून घेऊ, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती बटेरची मिळून जाईल. तर मित्रांनो, सरांनी आपल्याकडून जवळपास 3 वर्षापूर्वी इन्क्युबेटर घेतलं होतं आणि एक आता पण नवीन ऑर्डर केला आहे सर. आपल्या ह्याच्यामध्ये बटेरचे अंडे हॅचिंग करतात. तर सर आता ह्याच्यामध्ये किती अंडे लोड असेल टोटल? 3,500. जवळपास 3,500 अंडे लोड आहे त्याच्यामध्ये. जर कोणाला बटेरचे पिल्ले वगैरे जर लागत असतील तर सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. सरांचा ॲड्रेस आहे तालुका सटाणा येतो, जिल्हा सरांचा नाशिक येतो. सरांचं जवळपास हे गाव जे आहे ना गुजरात बाउंड्री जवळ येतोय. जर कोणाला त्या आसपासच्या एरियामध्ये जर कोणाला बटेरचे पिल्ले वगैरे जर लागत असतील तर सरांसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. तर मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता पाठीमागं हा जवळपास 20 ते 25 दिवसाचा माल आहे. म्हणजे सरांकडे 1 डे चिक्स, 15 दिवसाचे चिक्स, जवळपास 20 दिवसाचे, 25 दिवसाचे आणि मोठा माल अंड्याचा. तर सगळे पक्षी सरांकडे मिळून जातील. तर सर तुम्ही थोडं ह्याच्यामध्ये सांगा, आपण जवळपास 3 वर्षापासून हे करत आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिट आणि लॉसेस म्हणजे ह्याच्यामध्ये काळजी घेण्यासारखं काय आहे ह्याच्यामध्ये नेमकं? काळजी घेण्यासाठी ब्रोडिंगची व्यवस्था चांगली. फक्त पहिल्यांदा जे ब्रुडिंग आपण करतो तेच महत्वाचं आहे, बाकीचं हे काही एवढं अवघड काम नाही. आणि ह्याच्यामध्ये आपलं अंड्याचं कॉस्टिंग किती जातं? कॉस्टिंग जवळपास 2 ते 3 रुपयाचे कॉस्टिंग जवळपास येत असेल. कारण आपला पण जवळपास 2-3 वर्ष बटेरचं फार्म आम्ही केला आहे. आपल्याला 2 ते 3 रुपये अंड्याचं कॉस्टिंग येत होतं आणि पिल्लांचं जर कॉस्टिंग काढलं तर आपल्याला जवळपास 5 ते 6 रुपये कॉस्टिंग येतं पिल्लांचं, म्हणजे मशीन वगैरे लाईट बिल तसे पकडून. तर ह्याचं पिल्लू जर 12-13 रुपये पिल्लं जातं. तर हाच रेट सगळीकडे राहतो, म्हणजे 11, 12, 13 रुपये हा पिल्लांचा रेट राहतो. तर कोणाला सरांकडून मोठे पक्षी अंडे पिल्ले जर घेत असतील तर सरांसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सरांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. तर तो आणि नंबर पण सांगून द्या एकदा. 9209 84 66 07. ओके, तर सरांचा हा नंबर आहे, आम्ही डिस्प्ले मध्ये पण देऊ आणि डिस्क्रिप्शन नंबर देऊ. तर कोणाला हे पिल्ले वगैरे लागत असतील कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.